हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आता वाजले दुपारचे 1 वाजले आणि आता आपल्या व्लॉगला सुरुवात केली आहे। तर तुम्हाला सांगितलंच माझा भाऊ आलेला आहे माझ्याकडे। तर आज माझ्या भावाला मी घेऊन जाते डीमार्टला। तर आता आमच्यासाठी ठेवला आहे मी चहा। इकडे बघा, चहा उकळत आहे। पाऊस आज नाही आहे, आत्ता ऊन निघाली बऱ्यापैकी। तर काल तर खूप पाऊस होता आणि माझा भाऊ बुधवारी आला तर तेव्हापासून पाऊस आहे आणि बाहेर पण जाता आलंच नाही, म्हणजे घराच्या बाहेर पडताच आलं नाही, एवढा पाऊस होता। तर आता आज जरा वातावरण चांगलं आहे आणि पाऊस पण नाही आज। तर मग आज डीमार्टला जाऊन तर चला मग आज डीमार्टला जाणार आहोत। तुम्हाला शॉपिंगचा व्हिडिओ बघायला मिळेल आजचा। चला तर चहाला आली आहे तर उकळी, गरम चहा तयार आहे। चहा पितो आणि डीमार्टला जाण्याची तयारी करतो। तर आता माझी तयारी करून झाली आहे, अद्विक आणि शिवांशची पण तयारी झाली आहे। इकडे बघा, शिवांशची इकडे तयारी झाली आणि इकडे इकडे तयारी करत आहे। माझ्यापेक्षा जास्त उशीर लागत आहे त्याला तयारी करायसाठी। तर आता आमच्या सगळ्यांच्या तयारी झाली। ते बघा, सुहास पण इथं बसलेला आहे तयारी करून। शिवांशला काल आणि आज सुट्ट्याच होत्या 2 दिवस पावसामुळे। काल तर खूप पाऊस होता त्याच्यामुळे स्कूलला सुट्ट्या दिल्या आहे आणि आज पण सुट्टी दिली। पण आज ना सकाळपासून पाऊस नाही आहे, तेवढं चांगलं झालं। तर आज जरा बाहेर जाण्याचा विचार केला होता पण पावसाचं वातावरण दिसत होतं सकाळी, त्याच्यामुळे सकाळी काही ठरवलं नाही। तर चला मग आता डीमार्टला निघतो आणि शॉपिंग करताना जमलं तेवढं बोलते, नाही जमलं तर मग डायरेक्ट शॉपिंग केल्यानंतरच तुमच्याशी शेअर करते। तर आता आम्ही आलो डीमार्टला। हे डीमार्ट आहे पिंपरीचं। तर इथे आम्ही आलो आणि आल्या तर पहिले गाडी पार्किंगला लावली आणि जे काही बॅग आहेत त्याने इथे सील करून घेतल्या आणि त्यानंतर मग ट्रॉली घेतली सामान घेण्यासाठी, किंवा मग लहान मुलं असले तर त्यांना बसवायला वगैरे हे ट्रॉली बरी पडते। तर शिवांश आपल्या पायाने चालतो पण अद्विकला कडेवरती घेऊन फिरावं लागतं, म्हणून आम्ही ट्रॉली घेतली आणि ट्रॉलीच्या तिथे आहे बास्केट सारखं मुलांना बसवायला लहान। तर मग तिथे अद्विकला आम्ही बसवत आहोत आणि मग निघालो आम्ही आतमध्ये डीमार्टमध्ये जायला। बाय। तर आता आलो डीमार्टमध्ये आणि चाललो लिफ्टने वरती। डीमार्टमध्ये गेलो, आम्हाला दुसऱ्या मजल्यावरती जायचं होतं तर लिफ्टने गेलो। लिफ्टमधून बाहेर निघालो आणि नंतर मग केली सुरुवात शॉपिंग करायला। जास्त शेअर करता आलं नाही, खूप कमी तुमच्यासोबत शेअर करायला मिळालं। तर इथे प्रत्येक वस्तूच्या किमती लिहिलेल्या असतात, तर ज्या वस्तू आपल्याला परवडते त्या वस्तू आपण घ्यायच्या इथे। तर आत्ता मस्त शॉपिंग करून झाली आणि घराकडे निघतो बिल करायला। शॉपिंग करताना काही शेअर करता आलं नाही, कारण गर्दी पण खूप आहे डीमार्टमध्ये। तर आता बिल वगैरे करून झालं आणि आता घराकडे निघतो आम्ही। जे काही सामान घेतलं होतं डीमार्टमधून ते सगळं एका बॅगमध्ये घेतलं काढून आणि त्यानंतर मग गेलो पार्किंगमध्ये, जिथे गाडी पार्क केली होती तिथे सामान ठेवून दिलं आणि त्यानंतर मग निघालो घराकडे। तर आता आम्ही आलोय डीमार्टमधून शॉपिंग करून आलो। मेन मुद्दा आमचा फिरायला जाण्याचा होता, असं एकदम जास्त शॉपिंग करण्याचा नव्हता, कारण तर घरातल्या घरात बोर झालं होतं त्याच्यामुळे। पण गेलो डीमार्टला तर थोडी शॉपिंग पण करून आलो। तर काय आणलं ते तुम्हाला दाखवते। आल्या पहिले शिवांश आणि अद्विकचे कपडे बदलून घेतले। अद्विक बसलाय केळ खात, तिथे बघा तो आपल्या हाताने चेअरवर बसून केळ खात आहे आणि माझा भाऊ तिकडे हॉलमध्ये बसलेला आहे, टीव्ही बघत आहे। डीमार्टमधून काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते बघा। सगळ्यात आधी तर अद्विकला घेतली चप्पल, हे बघा सँडल आहे, त्याला नव्हती तर अशी एक सँडल घेतली आम्ही आणि मग आता त्याला बाहेर वगैरे जाताना घालायला होणार, कारण एक सँडल आणली। आणि शिवांशनी कार, नेहमीप्रमाणे याला खेळणे जर पाहिजे त्यांनी कार मागितली तर त्याला कार घेतली आणि अद्विकसाठी आणलं एक बॉल। आणि नंतर काय आणलं तर शिवांशला एक ड्रेस आणला, म्हणजे फुल जीन्स आहे, असा जीन्स आणला छान। त्याच्याकडे आहे पण तो खूप छोटा होती, तर मग एक जीन्स आणला डीमार्टमधून त्याच्यासाठी। हे बघा अशा कलरची टी शर्ट आहे, म्हणजे शाळेमध्ये वगैरे घालायला त्याला एखादी दिवशी आणली अशी टी शर्ट। इथे आहे भावाचं माझ्या शर्ट, हे बघा या कलरचं डीमार्टमधून घेतलेलं छान आहे शर्ट।
भावासाठी घेतलं, कलर खूप छान आहे शर्टचा, तर एक शर्ट घेतलं भावासाठी. जास्त शॉपिंग नाही केली, थोडक्यात केली आणि आलो घेऊन आम्ही. आणि त्यानंतर आणलं एक टी शर्ट, परत भावासाठी एक टी शर्ट घेतलं. या कलरचे, ब्ल्यू कलरची टी शर्ट आहे. आणि त्यानंतर आणलं माझ्यासाठी एक टॉप. बघा कलर ना पिस्ता कलर आहे, म्हणजे ग्रीन आहे, व्हाईट आहे आणि ग्रे आहे, असा आहे कलर. बघून त्याचे स्लीवलेस आहे कुर्ता, छान असा लॉंग आहे. अजून एक आहे कुर्ताच घेतलाय माझ्यासाठी. तर हा ग्रीन आहे, डार्क ग्रीन, आणि हा लॉंग आहे. तर एवढी शॉपिंग केली, आता तुमच्यासोबत शेअर पण करून झाली. तर त्याला आता मी सुद्धा चेंज करते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी. डीमार्टमधून आलो, त्यानंतर मग अद्विकला थोडंसं खाऊ घातलं आणि झोपवून दिलं होतं. तर आणि संध्याकाळचे कामच मी करत आहे, संध्याकाळच्या रुटीनला सुरुवातच झाली. तर आज डीमार्टमध्ये आम्ही सहजच गेलो होतो. मग म्हटलं थोडंसं बाहेर जावं, तर कुठं जायचं, मग डीमार्ट ठरवलं. मग डीमार्टला चाललं तर थोडंसं फिरून पण घेऊ आणि मग थोडंसं शॉपिंग पण करू, म्हणजे जे आवडलं ते. तर बऱ्याचपैकी घेतलं आम्ही, म्हणजे शॉपिंग केली. आणि आता परत पुढच्या महिन्यामध्ये जायचं डीमार्टलाच, कारण जर तुम्हाला सांगितलंच मी मागे एकदा की मी माझ्या मुलांसाठी आणि मुलांसाठी वगैरे तिथूनच डेली लागणारे कपडे घेते. तर शिवांश आणि अद्विकसाठी रोज लागणारे कपडे मला तिथून घ्यायचे आहे, परत मिस्टरांसाठी सुद्धा घ्यायचे. तर आम्ही परत पुढच्या महिन्यामध्ये डीमार्टला जाऊ शॉपिंग करायला. संध्याकाळची कामं आवरून घेतली आहे, त्यातलं एक काम शिल्लक राहिले, म्हणजे भांडी घासायची आहे. आल्या चहा पिलं होतं आणि परत मुलांच्या जेवणाचे वगैरे भांडी पडले, ते आता थोडीशीच आहे, घासून घेते आणि परत मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये एकदम साधा साधा स्वयंपाक करते. काल गुरुवार होता, भाजीपाला आणला काल हप्त्याभराचा. तर भाज्या आहे बऱ्यापैकी, त्यातली एखादी भाजी बघते कोणती करू आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आता भांडी घासून घेते. आम्हाला आज पण वाटत होतं की कुठं पाऊस येते का, पण अजूनच दिवसभरापासून पाऊस नाही आला. काल तर खूप पाऊस होता, मग तसं तर हप्ता झाला, एक हप्ता झाला पाऊस खूप आहे इकडे, पण 2-3 दिवस तर जास्तच पाऊस आला होता. सुहास चहा पिते का रे तू? थोडासा मांडू बरं. तर इथं भावाला विचारलं चहा पाहिजे का तुला परत, तर तो म्हणाला थोडासा दे. तर त्याच्यासोबत मी सुद्धा अर्धा कप घेते चहा आणि लगेचच सोबतच आता स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण आता संध्याकाळचे वाजले 6:30. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये करते वरण भात, पत्ताकोबीची भाजी आणि चपात्या. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली होती, वरण भाताचं कुकर लावलं होतं, ते झालंय आणि भाजीची तयारी करून घेतली आणि चपात्यांसाठी पीठ सुद्धा भिजवून घेतलेलं आहे. आता फक्त चपात्या आणि भाजी करायची बाकी आहे. वरण भात झालेला आहे, कुकर खूप गरम आहे त्याच्यामुळे काढलेलं नाही. चला मग आता भाजी फोडणी देऊन देते, पत्ताकोबीची भाजी करते. इथे आहे टमाटर, मिरची, कांदा आणि लसूण कट करून घेतलं आणि ते पत्ताकोबी, त्याच्या खाली डाळ आहे, डाळ टाकून मी पत्ताकोबीची भाजी बनवणार आहे. आणि इकडे आहे चपात्यांचं पीठ. भाजी फोडणी दिल्यानंतर लगेच मग चपात्या करायला घेते. चला तर मग आता भाजी फोडणी देऊन देते. तेल झालंय गरम, आता भाजी फोडणी देऊन देते. काय झालं अजून पीठ देऊ? तुला चपाती करायची तिथे आहे बघ, लाटणं तुझं. अद्विकला पाहिजे चपाती करायला पीठ, तर बरोबर मी चपात्या करते ना, रोज येतो आणि मला चपातीसाठी पीठ दे म्हणतो. हे बघा लागतो, हे घे लाटणं घेतलं बरोबर. इथे बसायचं, तिथे इथे नाही, तिथे बसायचं आणि लाटायची चपाती. हा पत्ताकोबी मी धुवून घेतली होती, चिरली आणि त्यानंतर धुवून घेतली आणि या छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतली. आता सरळ टाकून द्यायची आहे, सरळ टाकते. खाली डाळ आहे, डाळ टाकलेली पत्ताकोबीची भाजी आम्हाला खूप आवडते. भाजी फोडणी देऊन झाली, आता हिला झाकून शिजायला ठेवून देते आणि लगेच मग चपात्या करायला घेते. भाजीमध्ये ना कोणतीही डाळ टाकू शकतो, मुंगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ. तर मी मुंगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ सुद्धा तिन्ही डाळी मी वापरते. कधीतरी नेहमी तर जास्त मी तुरीची डाळ वापरते या भाजीला, कधीतरी मग मुंगाची डाळ आणि चण्याची डाळ वापरते आणि चपात्या करायला घेते. तर आता ना स्वयंपाक करता करता लाईट गेली, जवळजवळ 2 तास झाले लाईट गेली आहे, आलीच नाही अजून. आम्ही वाट बघत होतो, भाजी फोडणी दिली आणि चपात्या करायला घेणार तेवढ्या वेळात लाईट गेली. तर सगळीकडे अंधार झालेला आहे, कुठेच पूजन म्हणजे कोणत्याच बिल्डिंगमध्ये लाईट नाही आहे, सगळीकडे अंधार आहे. हे बघा शिवांश इथे अद्विक पाळण्यात झोपलेला आहे, मोबाईलच्या टॉर्चमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे.
तर इकडे बघा सगळीकडे अंधार आहे. इकडे ते एक लाईट टिकमिक करत आहे. अचानक त्याला काय झालं माहीत नाही. आणि इकडे बघा इकडे म्हणजे रोडची पण लाईट नाही आहे. आमच्या शेजारी ज्या बिल्डिंग आहेत ना तिथे सुद्धा लाईट नाही, काहीच लाईट नाही आहे. सगळीकडे अंधार पसरलेला आहे. इकडच्या आमच्या एरियामध्ये कुठेच लाईट नाही आहे. तर आता तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार नाही. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते.